तर नमस्कार मित्रांनो, खूपशा लोकांना हा प्रश्न पडते की ऑयस्टर मशरूमची भाजी कशी बनवायची. तर तुम्ही हे पाहू शकता, हे ऑयस्टर मशरूम आहे. तर हे पिंक ऑयस्टर मशरूम आहे आपल्याकडे जे आहे, पिंक ऑयस्टर मशरूम आहे. तुम्ही पाहू शकता हे ब्लू ऑयस्टर मशरूम आहे. हे थोडीशी होती आमच्याकडे, हे आम्ही पाण्यामध्ये भिजू टाकलो. तर आपण या पण मशरूमला आपण पाण्यामध्ये भिजवणार आहोत, म्हणजे धुणार आहोत आपण. ठीक आहे. थोडा मोठा भांडा घ्यायचा आहे, थोडा लहान झालाय. ठीक आहे. आता हे जे ऑयस्टर आहे हे छोटे छोटे आहे. ठीक आहे. तर याला जे आहे तुम्ही धुवून काढल्यानंतर एक प्लेट घ्या. हे जे पिंक ऑयस्टर आणि ब्लू ऑयस्टर आपण एकामध्ये मिक्स केलं आहे. ठीक आहे. तर आता हे जे मशरूम आहे, आता हे ब्लू ऑयस्टर जे आहे ते छोटे छोटे मशरूम आहे. ठीक. तर असं ठेवू शकता किंवा याचे 2 तुकडे केले तरी भरपूर होते याचे. ठीक आहे. पण आता काय झालं, पिंक ऑयस्टर हे एवढे मोठी आहे, याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आपण. आता मी पूर्णपणे छोटे छोटे आता तुकडे करून घेतो. तरी अशा प्रकारे आपण पूर्णपणे चिरून घेतले. ठीक आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही छोटे मोठे असे पीस करू शकता. ठीक आहे. तर आता आपण पाहणार आहोत भाजीसाठी लागणारे मसाले. तर हे आपले घरगुतीचे मसाले आहेत. मिरची पावडर, नमक, हा काळा मसाला, हा धनिया पावडर, हळद, आणि जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण मॅगी मसाला वापरू शकता. आमच्याकडे आहे म्हणून आम्ही वापरत आहोत. सांबार, कांदे, टमाटर आणि अद्रक, लसूण आणि जिरा याचा पेस्ट बनवलेला आहे. आणि खोबरा आणि कांदा हे तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता. पेस्ट वगैरे खोबऱ्याचा, कांद्याचा. नाही केलं साधं कांद्याचं पेस्ट केलं तरी ओके आहे. ठीक आहे. तर आता आपण हा भांडा घेतला आहे, गॅस चालू केली आहे, भांडा मांडला आहे. तेल किती टाकायचा, तर तेल आपल्या स्वादानुसार तुम्ही जसं टाकता. साध्या भाजीमध्ये या टिल्लीने 1.5 टिल्ली तेल टाकलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अर्धा मिनटं आपल्याला तेल गरम होऊ द्यायचं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदे टाकायचे आहेत. आणि कांदे तेलामध्ये फिरवत राहायचे आहेत जोपर्यंत कांदे लाल होत नाही. जसे कांदे लाल झाले त्यानंतर आपण इथे जो आपला मसाला आहे तो मसाला टाकणार आहोत. आपल्याकडे अद्रक, लसूण आणि जिरा याचा पेस्ट आहे. सोबतच खोबरा आणि कांदे याचा पण पेस्ट आहे. तर तो आपण पेस्ट तेलामध्ये टाकून घेतला आहे आणि तो शिजवणार आहोत आपण तेलामध्ये थोडा वेळ. थोडं पाणी टाकून घेतलं आहे. ते पाणी यासाठी की गंजाला तो मसाला लागू नये आणि गंज जळू नये, यासाठी म्हणून आपण वरून थोडं पाणी टाकलेलं आहे. असं जवळपास 1 मिनिट आपण पूर्ण शिजवल्यानंतर मसाला शिजलेला आहे. आणि आपण जे मिरची पावडर, मीठ वगैरे काढलं होतं ते आपण आता त्यामध्ये ॲड करणार आहोत. तर अशा प्रकारे पूर्ण मसाले ॲड केल्यानंतर आपण या मसाल्यांना फिरवणार आहोत. तोपर्यंत फिरवणार आहोत जोपर्यंत हे पूर्णपणे मिक्स होत नाही. आणि सोबतच थोडंसं यामध्ये पाणी पुन्हा ॲड करावं लागणार आहे आपल्याला, कारण ते गंज जळू नये त्यासाठी म्हणून थोडंसं आपण पाणी ॲड केलं आहे यामध्ये. आणि पुन्हा ते मिक्स करून घेणार आहोत आपण. पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर थोडा वेळ आपण शिजू देणार आहोत या मसाल्याला. आणि जवळपास अर्ध्या मिनटानंतर आपण पाहू शकता हा मसाला जो आहे तो पूर्णपणे मिक्स झालेला आहे. तर आता आपण इथं ॲड करतोय टमाटर, जे आपण कापून ठेवलेले होते. तुम्हाला जर टमाटरचं पेस्ट करायचं असेल तर तुम्ही पेस्टही टाकू शकता. ठीक आहे. पेस्ट जर टाकलं तर ते मसाल्यामध्ये लवकर मिक्स होते. तर आता आपण जे टमाटर आहेत आपले ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत पूर्ण. जवळपास अर्धा मिनटं आपल्याला ते टमाटर मसाल्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे, जेणेकरून बऱ्यापैकी ते टमाटर त्या मसाल्यामध्ये मिक्स होतील आणि ते लवकर विरघळतील. आणि थोडं पाणी ॲड करून घेणार आहोत. पाणी आपण यासाठी ॲड करतोय, लक्षात घ्या की तो मसाला जो आहे तो गंजाच्या बुडाला लागू नये आणि गंज जळू नये यासाठी म्हणून. तर आपले टमाटर मिक्स झालेले आहेत. आपण टाकलेले टमाटर जवळपास 1 मिनटं आपण गंजामध्ये शिजू द्यायचं आहे. आणि त्यासाठी वर आपण झाकण ठेवलेलं आहे गंजाच्या वर. ठीक आहे. आता आपण जसं शिजलं त्यानंतर थोड्या वेळाने उघडून पाहिलं, वाह, टमाटर मस्तपैकी मिक्स झालेले आहेत मसाल्यामध्ये. आणि आता आपला मसाला पूर्णपणे रेडी आहे आपल्या रेसिपीसाठी. आणि मसाला आपला बऱ्यापैकी झाला आहे. आणि हे आपले मशरूम जे आहेत, मशरूम ते आपण पूर्ण आता टाकणार आहोत. यामध्ये पाणी असते थोडा, आपण धुतलं त्यामुळे पाणी आहे थोडा त्याला लागलेला. आणि मशरूममध्ये पण पाणी असते, तर त्यामुळे ते पाणी काढून घ्यायचं आणि मशरूम असे फिरून टाकायचे तिथं भाजीमध्ये. ते मशरूम जे आहे ते पूर्ण मसाल्यामध्ये फिरवून घ्यायचे, आपण मिक्स करून घ्यायचे. आणि मिक्स करून झाले की झाकून ठेवून द्यायचं. तर आपण एकदा चेक करणार आपली भाजी झाली की नाही.
आणि तो गंज जळू नये म्हणून आपण ते फिरवत राहावं लागते. ठीक आहे. आणि वरून असं पाणी वगैरे टाकायची जास्त गरज नाही आहे, कारण मशरूम ते मशरूममध्ये पाणी राहते आणि त्यामुळे ते त्या मशरूमच्याच पाण्यामध्ये ती पूर्ण भाजी शिजते असं आहे. मग आपल्याला पाहिजे असेल रसा वगैरे तर मग आपण म्हणजे भाजी शिजल्यानंतर आपल्या हिशोबाने पाणी टाकून ते रसा बनवू शकतो. आपण पुन्हा भाजी पाहणार आहोत. भाजी फिरवत द्यायची आणि चेक करायचं किंवा जळलं नाही पाहिजे, ते लागलं नाही पाहिजे. मस्त सुगंध एक फक्त 10 ते 15 मिनटं आपण शिजू दिले भाजीला आणि मस्तपैकी भाजी शिजली आहे. ठीक आहे. आणि आता आपण कोथिंबीर टाकणार आहोत त्यामध्ये. सांबार, विदर्भामध्ये सांबार म्हणते त्याला. तर अशा प्रकारे कोथिंबीर आपण मिक्स करून घेतली. हा मस्त सुंदर असा भाजीचा सुगंध पसरलेला आहे रूममध्ये, पूर्ण किचन रूममध्ये. आणि आपली भाजी झालेली आहे. आता थोडं फक्त शिजू द्यायचं, एक 5 मिनटं, आणि आपली भाजी रेडी आहे. तर कोथिंबीर शिजवल्यानंतर आपली भाजी पूर्णपणे झाली आहे आणि आता आपण गॅस बंद करून देणार आहोत.